उन्हाळ्यामध्ये तेच तेच पोळी भाजी वरण भात खाऊन खूप कंटाळा येतो. छान आंबट तिखट चटपटीत असं काहीतरी खाण्याची इच्छा होते. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत दहीवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. ह्यासाठी मी उडदाची डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे. इथे मी 2 वाट्या डाळ घेतलेली आहे. तुम्ही किती वडा बनवायचा त्यानुसार डाळीचं प्रमाण घेऊ शकता. आता ही डाळ आहे ना, ह्यातलं सगळं पाणी निथळून ही मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला छान अगदी स्मूथ बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फाईन आणि एकदम बारीक पेस्ट का करायची? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याचं कारण देखील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आता मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ घालून घेतली. याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याची खूप बारीक फाईन पेस्ट करायची आहे. ह्यामुळे आपली पुढची एक स्टेप कमी होणार आहे. कशाची? गेस करून बघा. तर मैत्रिणींनो, अशी फाईन पेस्ट केली की हे पीठ फेटण्याची गरज पडत नाही. आता अजिबात न फेटता ह्यातला थोडासा गोळा घेऊन मी तुम्हाला पाण्यामध्ये टाकून दाखवते आणि हा गोळा पाण्यावर छान असा तरंगतो. तर तुम्ही बघू शकता गोळा पाण्यावर व्यवस्थित तरंगतो आहे. त्यामुळे बारीक केल्यामुळे पीठ ॲटोमॅटिक हलकं होतं आणि त्याला फेटून घेण्याची अजिबात गरज पडत नाही. आता दुसरी स्टेप आहे दही. आता इथे मी घरचंच दही घेतलेलं आहे. दही छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यामधल्या गुठळ्या मोडल्या जातात. चवीप्रमाणे यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची. नॉर्मल साखर घातली तर वितळायला वेळ लागतो, त्यामुळे शक्यतोवर पिठी साखरच घालून घ्यायची. तर इथे मी 2 मोठे चमचे पिठी साखर घालून घेतलेली आहे. साखर घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता दह्यामध्ये ज्या थोड्याफार गुठळ्या होत्या त्या व्यवस्थित मोडल्या गेल्यात आणि छान क्रीमी असं टेक्स्चर दह्याला आलेलं आहे. खूप सोपी स्टेप आहे. काहीही जास्त तामझाम करण्याची आपल्याला गरज नाही. आता ह्या दह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे दही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत आपली बाकीची प्रोसेस होती तोपर्यंत आपण हे दही फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेणार आहोत. आता टेक्स्चर तुम्ही बघू शकता, याचं कन्सिस्टन्सी अतिशय परफेक्ट आलेली आहे. ह्यापेक्षा घट्टही नाही आणि पातळही नाही. आता दहीवड्याचं पीठ आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. चव तर छान येते, पण हिंगामुळे व्यवस्थित पचन होतं, त्यामुळे हिंग आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हिंग आणि मीठ घातल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. हाताने करून घेऊ शकता किंवा चमच्याने देखील घेऊ शकता. आता याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि मीठ आणि हिंग ह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण कुठलीही किचकट प्रोसेस न करता हा दहीवडा बनवतो आहे. ह्या पद्धतीने तुम्ही दहीवडा नक्की बनवा. पण यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची टीप आपण आधी बघितली आहे, ती म्हणजे जेवढी शक्य होईल तेवढी डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. आता हे छान असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे. याला साईडला ठेवूया आणि आता एका बाउलमध्ये मी कोमट पाणी करून घेतलं आहे. त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे थोडासा आणि आता चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कोमट पाण्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही देखील कोमट पाणीच घ्या, त्यामुळे दहीवडे छान असे भिजले जातात. आता हे पाणी साईडला ठेवूया. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा गोल आकारामध्ये वडे आपण यामध्ये सोडून घेणार आहोत. आणि वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, वडे करताना थोडे छोटे छोटेच करायचे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते थोडेसे फुलल्या जातात. खूप जास्त वडे देखील मोठे केले तर दिसायला छान दिसत नाहीत आणि तळल्यानंतर देखील फुलतात आणि त्यानंतर पाण्यात घातल्यानंतर देखील याच्या साईजमध्ये थोडीशी वाढ होते. तर आता ह्या पद्धतीने मी इथे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आणि याला आपण आता छान मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे. वडे टाकल्या याला अजिबात हलवायचं नाही आहे आणि साधारणपणे एक 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर याला अलगद असं तळून घ्यायचं आहे. अलटपलट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि सोनेरी रंगावर आल्यानंतरच आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपण आता इथे लो टू मीडियम ठेवलेली आहे. हाय फ्लेमवर जर वडे तळले तर वरून तळल्या जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे ही स्टेप आपल्याला
आठवणीने लक्षात ठेवायची आहे. आता वडे बघा मस्त छान कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर तळल्या गेलेले आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे हे वडे तेलकट देखील अजिबात होत नाही. याआधी देखील चॅनलवर आपण दहीवड्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये आपण मूग डाळ आणि उडीद डाळ दोन्ही मिक्स करून इथे दहीवडा बनवला होता. पण आज आपण फक्त उडदाच्या डाळीचा वापर इथे करतोय. आता वडे छान तळून घेतलेत. याला आपण कोमट पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि याला एक 10 ते 15 मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, ह्यामधलं तेल निघून जातं आणि वडे छान अगदी मऊ लुसलुशीत होतात. आता भिजले हे कसं ओळखायचं, तर सोनेरी रंगावरून वड्याचा कलर पांढरा होतो आणि असा कलर आला की समजून घ्यायचं वडे अगदी परफेक्ट अशा पाण्यामध्ये भिजलेले आहेत. आता ह्यातलं पाणी असं पिळून आपल्याला याला दाबून काढायचं आहे. असं हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे यामधलं पाणी निघून जातं आणि नंतर आपण याला सर्व करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे. अगदी नवशिके देखील सहज बनवू शकतील. तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तरी देखील तुमचे वडे अजिबात बिघडणार नाही आणि अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत होतील. तुम्ही बाहेरचे दहीवडे कधीही खाणार नाहीत. आता ह्याच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेते आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. आता हे वडे आपण पाण्यातून काढले आणि दुसरा घाणा आपण पाण्यामध्ये घालून घेतला आहे. आता आपण प्लेटमध्ये याला सर्व करून घेणार आहोत. त्यासाठी एका प्लेटमध्ये हे क्रीमी टेक्स्चरचं दही सगळ्यात आधी असं 2 चमचे घालून छान असं पसरवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने सर्व करून बघा, फरक नक्कीच जाणवेल. आणि आता हे पाण्यात भिजलेले वडे हे असे ह्या पद्धतीने आपण इथे सेट करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही दहीवडे करताना कुठल्या डाळीचा वापर करता आणि अजून काही तुमची ट्रिक, काही टिप्स असतील किंवा तुमची काही वेगळी पद्धत असेल, कमेंट करून नक्की सांगा. आता असे वडे सर्व करून घेतल्यानंतर आपण यावर चटण्या वगैरे घालून याला छान मस्त अगदी चटपटीत असं बनवून घेणार आहोत. आता वडे सर्व केल्यानंतर वरून देखील हे छान दही असं घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी टेक्स्चर दह्याला आलेलं आहे. आता दही घालून घेतल्याच्यानंतर काय करायचं, पुदिना आणि कोथिंबिरीची इथे मी हिरवी चटणी बनवून घेतली आहे. ती चटणी देखील यावर अशी सर्व करून घ्यायची. ह्यामुळे याला छान चटपटीत चव येते. त्यानंतर आपण यावर चिंचगुळाची किंवा चिंच आणि खजुराची जी गोड चटणी असते ती देखील सर्व करून घेणार आहोत. आता हिरवी चटणी सर्व करून घेतल्यानंतर गोड चटणी इथे आपण सर्व करून घेतलेली आहे. तुम्हाला जर हिरवी चटणी आणि गोड चटणीची रेसिपी हवी असेल, कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या व्हिडिओमध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आता लाल मिरची पावडर यावर छान असं भुरभुरलं आहे आणि त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड देखील आपण यावर घालून घेतली. तुम्ही यावर चाट मसाला देखील घालू शकता. तर दिसायला अगदी मस्त टेम्पटिंग असे आपले दहीवडे बनून तयार झालेत. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता चमच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवला आहे. छान अगदी मऊसूत हा वडा म्हणून तयार झाला आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांग. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.